तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या पार्ट 14 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ऑप्शन ट्रेडिंगच्या कोर्समधला हा 14वा पार्ट्स आहे. तुम्ही गेले 13 पार्ट ज्यांनी नाही बघितले असते ते जाऊन बघू शकता, कारण त्याच्यात पण खूप इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स मी बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे की हायर हाय का असतो, हायर लो काय असतो, लोअर लो काय असतो, लोअर हाय काय असतो, हे एक्सप्लेन करतो. मार्केट जेव्हाही अपसाईडला जातं या डाऊन साईडला जातं तेव्हा वन टेक रॅली करत नाही, म्हणजे डायरेक्ट अपसाईडला जात नाही. तो कधीही हायर हाय, हायर लो, लोअर लो, लोअर हाय फॉर्म करूनच जातं. तुम्हाला मी हायर हायचं स्ट्रक्चर दाखवतो ड्रॉइंगच्या नुसार. हे बघा, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हा अप साईडचा स्ट्रक्चर आहे. तसंच मी डाऊन साईडचा पण एक स्ट्रक्चर काढतोय. लोअर हाय नाही, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय आणि लोअर लो. तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडचं हे स्ट्रक्चर काढलेलं आहे. एक मिनटं मी तुम्हाला समजवतो. हे बघा, हे बघू शकता, हे हायर हायचं स्ट्रक्चर आहे. जेव्हाही मार्केट अपसाईडला जातं हाय बनवतो, तो रिट्रेस करून खाली पुलबॅक घेतो आणि जेव्हा ह्या हायर हायला क्लोज करतो तेव्हा हायर लो फॉर्म होतं. परत मार्केट हायर हाय फॉर्म करतो. हायर हायवरून तो मार्केट पुलबॅक घेऊन जेव्हाही ह्या क्रॉसला, थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे पॉईंट, ह्याला आपण हायर लो, हायर हाय पॉईंट करू शकतो. आता तुम्हाला मी पॉईंट करतो. हा बघा, हा जो 2 नंबर दिलेला आहे ना, हा हायर लो आहे. हा बघा, हा पण हाय 4 दिलेला आहे, हा पण हायर लो आहे. हा हायर हाय हाय, हा पण हायर हाय हाय आणि हा पण हायर हाय. पण एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा ही मार्केट समजा इथून डायरेक्ट ह्या 4 नंबरच्या लोला क्रॉस करून खाल साईडला जातो तेव्हा तो हायर हाय काउंट नाही केला जात. ठीक आहे. तसंच मी तुम्हाला ह्याच्याबद्दल एक्सप्लेन करतो, लोअर लोबद्दल. जेव्हाही मार्केट खाल साईडला येतो तो पुलबॅक घेऊन जेव्हाही ह्या लोअर लोला ब्रेक करून मार्केट जेव्हाही खाली साईडला जातो तेव्हा लोअर हाय फॉर्म होतो. जेव्हाही मार्केटच्या खाली जेव्हाही ह्या क्रॉस करून मार्केट खाली जातो तेव्हा लोअर लो बनतो. आणि परत जेव्हाही मार्केट ह्या रेड लाईनला क्रॉस करून, म्हणजे ह्या लाईनला क्रॉस करून जेव्हाही मार्केट खाली साईडला जातो तेव्हा हा लोअर हाय फॉर्म करतो आणि हा लोअर लो बनतो. तर तुम्हाला मी मार्किंग करून पण दाखवतो. हा बघा, हा लोअर हाय आहे, हा लोअर लो आहे, हा लोअर हाय आहे, हा लोअर लो आहे. हा लोअर हाय होईल जेव्हा हा पुलबॅक घेऊन परत खाल साईडला जाईल. ठीक आहे. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता की हे हायर हायचा स्ट्रक्चर असाच असतो. मार्केट काय वेगळं करत नाही, कारण वन साईड रॅली कधीच होऊ शकत नाही मार्केटमध्ये. तुम्हाला जरासं मी ॲडव्हान्स पॉईंट कव्हर करतो इथं. तुम्हाला मी हे खाली एक्सप्लेन करतो, काही ॲडव्हान्स पॉईंट आहेत. हे बघा, जेव्हा पण हायर हाय बनून मार्केट डायरेक्ट हा हायर लोशी डायरेक्ट खाल साईडला क्लोज होतो तेव्हा तो हायर हाय कन्सिडर केला नाही जात, कारण ह्या पॉईंटच्या मार्केट कधीही वरतूनच रिव्हर्स फिरलं पाहिजे तेव्हा आपण हायर हाय आणि हायर लोचे कन्सेप्ट करू शकतो. हे बघा, बघू शकता, हे हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय. बघताय की ह्यात हायर लो कधीही ह्या पॉईंटच्या खाली क्लोज न होता डायरेक्ट वरती चाललाय. हे बघा, हा पॉईंट केल्यावर हा हायर हाय झाला, हा हायर लो झाला. पण हाच हायर लो अगर ह्या पॉईंटच्या खाली क्लोज झाला तर हा मार्केट लोअर साईडला शिफ्ट होत आहे, म्हणजे डाऊन साईडला शिफ्ट होत आहे अप ट्रेंडमध्ये. आता तसंच तुम्हाला मी डाऊन साईडचं पण हे करतो. डाऊन साईडला जेव्हाही मार्केट खाली आलं आणि त्यानंतर मार्केट अप साईडला लोअर लो न बनवता डायरेक्ट खाली येतो तेव्हा हा लोअर लो फॉर्म करतो आहे समजा. पण जेव्हाही मार्केट लोअर लो
लोअर हाय न बनवता डायरेक्ट मार्केट ह्या साईडला क्लोज होतोय, ह्याचा क्लिअर मतलब आहे की मार्केट लोअर लो बनवत नाही झालं, म्हणजे मार्केट डाऊन साईड नाही जात, मार्केट अप साईडला चाललं आहे. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. तर भेटून